महानगरपालिकेच्या सर्व विभागातील दस्तऐवज एका छताखाली सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त व्हावे म्हणून प्रशासनाकडून अत्याधुनिक यंत्रणांसह सुसज्ज असे रेकॉर्ड रूम उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून महानगरपालिकेतील विविध कार्यालयातून जवळपास 125 टनाच्या वर अनावश्यक दस्तऐवज निघाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रमाणपत्र आणि इतर कामासाठी महानगरपालिकाकडे जावे लागते। यात पासपोर्ट आणि इतर कामासाठी जुन्या प्रमाणपत्राचे सत्यप्रत संचिका घेण्यासाठी महानगरपालिका रेकॉर्ड विभागात जावे लागते। जुने जन्म, मृत्यू, स्मशान परवाना, मंजूर संचिका, बांधकाम, भोगावाट प्रमाणपत्र आदीची सत्यपत्र सामान्य नागरिकांना अनेक दिवस खेटा माराव्या लागत होत्या। रेकॉर्ड कक्ष अद्यावत नसल्याने अधिकाऱ्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना ही गोष्ट लक्षात आली। त्यानंतर आयुक्त जी श्रीकांत यांनी जेव्हा महानगरपालिकेमधील विविध कार्यालयात जाऊन पाहणी केली असता अनेक वर्षांपासून दस्तऐवज असलेले कागदपत्रांची फायली गठ्ठे विभागात अनेक ठिकाणी धूळ खात पडलं असल्याचं दिसून आले। त्यामुळे आयुक्तांनी निर्णय घेतला आणि सुसज्ज असे रेकॉर्ड रूम तयार करायचं ठरवलंय। यासाठी त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचं एक पथक लातूर महानगरपालिकेकडे रवाना केलं होतं। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अत्याधुनिक यंत्रणांसह अभिलेख कक्ष उभारण्याची तयारी केली। त्यानुसार सर्व विभागातील दस्तऐवज मागवण्यात आले। या सर्वांचे वर्गीकरण करून आवश्यक कागदपत्र जमा करून नसलेले कागदपत्राचे गठ्ठे तयार करून ठेवले असून यात जवळपास 125 टन इतके अनावश्यक कागदपत्र सापडले आहेत। यानंतर प्रशासनाकडून आवश्यक जुने अभिलेख, जुन्या संचिका, दस्तऐवज एकाच ठिकाणी नागरिकांना तत्काळ मिळावे म्हणून सुसज्ज असे अद्यावत आधुनिक रेकॉर्ड रूम उभारणार आहे।